दुधाळ जनावरांना आवश्यक असलेला हिरवा चारा सध्या पाहायला सुद्धा मिळत नाही। शेतकऱ्यांच्या या अडचणींची जाणीव ठेवत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथल्या काट संस्थेचे प्रमुख विजय लांडोळेंनी आपल्या शेतीत हायड्रोपोनिक चारा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केलाय। पाणी आणि मातीची विशेष गरज नसताना शेडनेटमध्ये तयार हिरव्या चाऱ्याचा प्रयोग पशुपालकांना प्रेरणादायी ठरलाय। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी इथल्या काट संस्थेचे प्रमुख विजय लांडोळे यांनी हायड्रोपोनिक्स पद्धतीने हिरवा चारा तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केलाय। चारा तयार करण्यासाठी 12 बाय 12 फूट आकाराचे शेडनेट तयार करण्यात आले। तसंच 1 बाय 2 फुटाच्या प्लास्टिक ट्रेचा वापर करण्यात आलाय। गहू, मका किंवा बाजरी 1 दिवस पाण्यात भिजवून पोत्यात भरली जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रेमध्ये पसरवून ठेवली जाते। यात कुठल्याही पद्धतीचा मातीचा उपयोग न करता 8 ते 10 दिवसात जनावरांना खाण्यायोग्य 2 ते 2.5 फूट वाढलेला हिरवा चारा तयार होतो। स्वयंचलित मिनी ठिबकचा वापर करून अगदी कमी प्रमाणात पाणी दिलं जातं। एका शेडमध्ये 8 दिवसात 10 जनावरांना पुरेल एवढा चारा उपलब्ध होऊ शकतो। रॅक्स बनवल्यात, बांबूच्या रॅक्स आणि ते स्ट्रक्चर जे होतं ते आम्हाला सर्वसाधारणतः 20,000च्या जवळपास पडलं। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेडनेट, त्याच्यानंतर रॅक्स, त्याच्यानंतर प्लॅस्टिकचे ट्रे, फॉगर आणि पाणी नियमित येण्यासाठी टायमर, ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात। आणि टायमर, ट्रे ह्या मी त्यांच्याकडून आणलेत। आणि याच्यामध्ये आमच्या गायींना पूरक असं हिरवं खाद्य कसं निर्माण होईल याचा मी वेगवेगळे प्रयत्न केलेत। कधी कमी आम्ही मका जास्त वापरला, मका आणि गहू, पण आम्हाला असं दिसलं की मक्यापासून व्यवस्थितरित्या ग्रीन पावडर एका ट्रेमधून 8 ते 10 किलो हे 10-1 दिवसामध्ये तयार होते। आमच्या आवश्यकतेनुसार ते मग आम्ही त्याचं रोटेशन पद्धती अवलंबली आणि तेवढंच आम्ही तयार करत गेलो। याचा एक फायदा असा झाला की आपण जसं घरी आपलं कडधान्यांना अंकुरित करतो तेच टेक्निक याच्यात आहे की मक्याला अंकुरित करायचं आणि 7-8 दिवसामध्ये त्याला चारा बनवायचं। हा जो चारा असते याची स्वतःची क्वालिटी असते, त्याच्यामुळं जनावरांचे बरेचसे आरोग्याचे समस्यासुद्धा सुटू शकतात। याच्यामध्ये पाण्याची अतिशय महत्त्वाची बचत होते। जवळपास 1 एकराच्या चाऱ्याला आपण जर जमिनीत 1 एकर चाऱ्याचा प्लॉट घेतला तर त्याला जेवढं पाणी पाहिजे त्याच्या 5% पाण्यामध्ये 1 एकराचा चारा 6 बाय 10च्या जागेमध्ये तयार होते। हायड्रोपोनिक्स पद्धतीने हिरव्या चाऱ्याची निर्मिती अत्यंत फायद्याची आहे। या पद्धतीचा पाणी टंचाईच्या वेळी फायदा होतो, शिवाय मातीचीही गरज नाही। उत्पादित हिरवा चारा पौष्टिक गुणधर्मयुक्त असल्याने जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं, तसंच दूध उत्पादनातही वाढ होते। या उपक्रमासाठी आता कृषी विभागाचं अनुदानही मिळालंय। अरुण जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती।